श्रीमद भागवत कथा सप्ताह दिवस पहिला भाग 5. मागच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण पाहत होतो. संतांना सुद्धा या प्रसंगातून जावं लागलेलं आहे हेच या उदाहरणावरून दिसून येतं. पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवादी ही चारही भावंडे शुद्धीपत्रासाठी आली असता वेदांचा अधिकार त्यांना नाकारण्यात आला होता. त्यावेळेला माऊलींनी सांगितलं, भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. एकच आत्मा सर्व ठाई असून नाना देही तोच ईश्वर आत्मरूपाने नटलेला आहे. आणि हे रेड्यामुखी वेद वदवून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यावेळेला समस्त ब्रह्मवृंद ज्ञानदेवांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांचा जय जयकार करू लागले. शास्त्रीबुवांचा दृष्टांत काय किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा दृष्टांत काय, यावरून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगात ज्ञानाच्या अनंत शाखा विद्यमान आहेत. एकाच जन्मात हे सगळं ज्ञान प्राप्त करून घेणं अवघडच आहे. मग सीमित अशा ज्ञानाचा अहंकार बाळगण्याचं कारणच काय, हेच माऊलींना यातून दाखवून द्यायचंय. सगळ्या संतांनी आम्हाला तेच सांगितलं हो, कारण संत हे वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. समर्थ रामदास स्वामी शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे असा ज्यांचा आपण गौरव शब्दात करतो, ते सुद्धा काय म्हणतात, जेणे भक्षिली मक्षिका जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. भोजन करताना मक्षिका म्हणजे माशीचा एक पंख जरी पोटामध्ये गेला ना, उत्तम पंचपक्वान्नांचं भोजन झालंय, पण एक पंख पोटामध्ये गेला तर त्या अन्नाचं विपरीत होतं. अगदी तीच अवस्था ज्ञानाचा किंचित जरी अहंकार झाला तरी त्या ठिकाणी विपरीत होतं आणि ते भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. भागवत कथेने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य प्राप्त करून देण्यासाठी देवर्षी नारद आता पारायण करणार आहेत. आणि ही वार्ता त्रैलोक्यात पसरली. श्रोते हो, जिथे हा सप्ताह होईल तिथे भगवंत अवतीर्ण होतात. नारदांना याची प्रचिती आली आणि ज्ञान आणि वैराग्यासह भक्ती नाचू लागली. साऱ्यांना त्याच वेळी भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले होते. कारण भगवंतांनी आपले संपूर्ण तेज रूप या श्रीमद भागवत ग्रंथात प्रविष्ट केलेले. भागवत पुराण हे भगवंतांची मूर्ती आहे, इतके त्याचे महात्म्य अगाध आहे. त्यासाठी भगवंत कसे दिसत होते त्या ठिकाणी आलेले हे आपण पाहूया. त्यावेळी भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्त वत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून तिथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्याम वर्णाचे दिसत होते. त्यांनी पितांबर परिधान केलेला होता. कमरेभोवती मेखला शोभत होती. मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडल झळकत होती. त्रिभंगी मुद्रेमुळे ते अत्यंत सुंदर दिसत होते. वक्षस्थळावर कौस्तुभ मणी चमकत होता. संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता. त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवाचे सौंदर्य धारण केले होते. ते म्हणजे परमानंद चैतन्याची मूस होते. असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले होते. वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तिथे आले. तेव्हा जयघोष होऊ लागला. भक्ती रसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला. गुलाल बुक्का फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागले. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपले घरदार, देह आणि अंतःकरणाची जाणीव नष्ट झाली. ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणाले, मुनिगण हो, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत आहे.
या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यू लोकातील पाप संचय नाहीसा करणारे भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधनच नाहीये. जे लोक पापकर्मामध्ये रत असतात, नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाम मार्गाने जातात, असे सर्वजण कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. या महात्म्यामुळे जी कथा येते त्यामध्ये किती पापी जीव भागवत श्रवणामुळे मोक्षपद पावतो त्याबाबतची ही सुंदर कथा आहे. गोकर्ण उपाख्यान हे या कथेचं नाव आहे. याबाबतची सुंदर कथा ऐकताच भागवत श्रवणाची गोडी वृद्धिंगत होते. आपण भक्तियुक्त अंतःकरणाने ती कथा ऐकूयात. तुंगभद्रेच्या काठावर पूर्वी एक उत्तम नगर असे. स्वधर्माचरणात रत अशी या नगरीची प्रजा होती. तिथे वेद विद्या पारंगत भगवत भक्त असलेला भिक्षुक राहत असे. अतिशय नामसाधना, भगवंतावरती अत्यंतिक प्रेम आणि वर्णाश्रम धर्माप्रमाणे त्याचा आचार विचार होता. श्रोते हो, आत्मदेव हे त्याचे नाव. श्रीमद भागवत हे भगवंतांचे नामस्वरूप होय अशी त्याची श्रद्धा होती. भागवताचा आश्रय म्हणजेच नामाचा आश्रय. आठवते ब्रह्म नाठवते भवश्रम हा सिद्धांत स्वीकारला तर आठव टिकवण्यासाठी भागवतासारखा पर्याय नाही. या आत्मदेवाच्या पत्नीचे नाव होते धुंदुली. नावाप्रमाणेच ती स्वैराचारी होती. खावे प्यावे मौज मजा करावी अशा भौतिक सुखाला ती लाचावलेली होती. विजोड जोड्या लावणे हा तर ब्रह्मदेवाचा आवडता खेळ असावा. आत्मदेवाला संतती सुख नव्हते म्हणून तो फार दुःखी होता. संतती सुखासाठी त्याने वैद्य हकीम सगळे उपाय तर केलेच, पण व्रतवैकल्ये, तप केलं, दान दिली यासारखी सात्विक उपाययोजनाही त्यांनी भरपूर केली. गमतीचा भाग म्हणजे आपल्याला संतती नसल्याची खंत धुंदुलीला मात्र मुळीच नव्हती. किंबहुना संतती म्हणजे आपल्या स्वैराचारावर गदा असेच तिला वाटे. वास्तविक संतती सुख व मातृत्व हीच स्त्रीची अभिलाषा असते. त्याशिवाय तिला पूर्णत्व वाटत नाही. पण ही धुंदुली मात्र आपला आकार बिघडू नये म्हणून मातृत्व नाकारणाऱ्या स्त्रीचे, काही स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणता येईल, सरसकट ही कुठलीही गोष्ट कधी नसतेच मुळे, तिचे प्रतिनिधित्व करणारी होती त्या काळीही असंही थोडंसं म्हणता येईल. हाताची 5 बोटं सारखी नसतात, त्यामुळे प्रत्येकच गोष्ट तशीच बरोबर असं कधी नसतं. मात्र आत्मदेवाला मात्र कुळाचा उद्धार करणारा वंशाचा दिवा अवश्य हवा होता. भगवंताला प्रसन्न करून घेऊन संतती सुख पदरात पाडून घ्यायचेच असा निश्चय करून त्याने जंगलात जाऊन एकांतात दीर्घ तप आरंभलं. पण आपल्या तपाचा काही उपयोग होत नाही. संतती प्राप्तीचे काही संकेतही आपल्याला मिळत नाहीत. हे लक्षात आल्यावर त्याने जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या हे पाप आहे हे आत्मदेव जाणत होता. तरीही आत्महत्येचा निर्णय पक्का झाला. पण तेवढ्यात त्याला एका संन्याशाचे दर्शन झाले. आत्महत्येच्या पापातून सुटका मिळवण्यासाठी त्याने सत्पुरुषाचे दर्शन घेतले. त्याने आपले दुःख, आपली व्यथा संन्याशापुढे मांडली व आत्महत्येची परवानगी मागितली. संन्यासी खरोखरच अन्यथा कर्तुम शक्ती असलेला सत्पुरुष होता. त्याने क्षणभर डोळे मिटून आत्मदेवाचे भूत भविष्य पाहिले आणि तो म्हणाला, आत्महत्या हा कोणत्याही दुःखावरचा इलाज नाहीये. जिथे जीवन संपतं ना तिथे पुढील जन्माच्या दुःखाची सुरुवात होती. तुझे पूर्व पाप एवढे आहे की पुढील 60 जन्म तुझ्या नशिबी संतती सुख नाहीये.
तोपर्यंत तू विवेक, वैराग्य, भक्तियुक्त जीवन जग, म्हणजे पाप नाहीसे होईल. आत्मदेव म्हणाले, साधूच्या दर्शनाने पाप ताप एकाच जन्मात नष्ट होतात. मला संतती होईल याचा उपाय करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या. त्या साधूला आत्मदेवाची दया आली. संत प्रारब्ध बदलवू शकतात बरं. वाल्मिकी ऋषींचं उदाहरण आपण रामायणामध्ये पाहतो. भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळाचे उदाहरण देवर्षी नारदांनी कसा उद्धार केला हे पाहतो आपण. ही जी आत्मदेवाची श्रद्धा आहे ती सार्थ ठरावी असेच त्या महापुरुषाला वाटले. त्या संन्याशाने आत्मदेवाला एक फळ दिले आणि हे फळ पत्नीला खायला द्यावे असे सांगितले. 1 वर्षाच्या आत घरी दिव्य मुलगा जन्मेल असा आशीर्वादही दिला. संतुष्ट आत्मदेव ते फळ घेऊन घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्नीला धुंदुलीला खाण्यासाठी दिले. पण भांडण आणि कलह प्रिय अशी स्वैर वृत्तीची धुंदुली, अपत्य बंधन तिला नकोच होते. तिने नवऱ्याच्या मागे आकांत मांडला. आपली व्यथा मैत्रिणीला आणि कर्मधर्म संयोगाने आपल्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या आपल्या बहिणीला सांगितली, जी 2 महिन्यांची गरोदर होती. धुंदुलीची बहीण तिला म्हणाली, प्रसूती वेदना एवढीच तुझी अडचण असेल तर मी अनायसे गरोदर आहे. माझे मूल मी तुला देईन. या बदल्यात तू मला भरपूर धन दे म्हणजे झालं. धुंदुलीला फार आनंद झाला. तिने तिला धन देण्याचं मान्यही केलं. पण प्रासादिक फळाची सत्यता पाहण्यासाठी साधूने दिलेले फळ गोठ्यातल्या गाईलाच खाऊ घातले. यथावकाश धुंदुलीची बहीण प्रसूत झाली. तोपर्यंत धुंदुलीने पोटाला चिंध्या बांधून गरोदरपणाचे नाटक केले. ठरल्याप्रमाणे धुंदुलीच्या बहिणीने मूल नवऱ्याकरवी धुंदुलीकडे पोचवले होते व त्या बदल्यात धुंदुलीने भरपूर धनही आपल्या बहिणीला दिले. आपल्याला दूध येत नाही, आपली बहीण प्रसूत होऊन तिचे मूल मेले आहे, तेव्हा दुधासाठी बहिणीकडे आपल्याला ठेवून घेऊ का असे आत्मदेवाला विचारले. मूळचे सात्विक आत्मदेव त्यांनी आनंदाने परवानगी दिली. मुलाचे नाव धुंदुकारी ठेवले गेले. ज्याचे चरित्र ऐकायला नको वाटते हो, त्याला धुंदुकारी म्हणतात. हा नावाप्रमाणेच अविवेकी, व्यभिचारी, व्यसनी, दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. लोभापायी जी आपल्या पोटचा गोळा विकते, अशा लोभी मातेचा मुलगा यापेक्षा वेगळा थोडाच असणार आहे. पुढे 3 महिन्यानंतर गाय प्रसूत होऊन गायीलाही मनुष्याकृती मुलगा झाला. फक्त त्याचे कान गायीप्रमाणे होते. हा दैवी चमत्कार मानून व दैवी कृपा मानून हे आश्चर्य पाहायला लोक आत्मदेवाकडे जमू लागले. गायीप्रमाणे कान असल्यामुळे याचे नाव गोकर्ण ठेवले. हाही धुंदुकारी बरोबर वाढत होता. पण हा गोकर्ण विवेक, वैराग्य, सदाचार संपन्न अशा अनेक सद्गुणांनी युक्त असा होता. धुंदुकारीचे अघोर वर्तन दिवसेंदिवस वाढत होते. तो आपल्या आईचा छळ करू लागला. 1 नव्हे तर 5 विषयांमध्ये हा रमू लागला. 5 विषय म्हणजे 5 वारांगना. वेश्याच शब्द सुद्धा उच्चारायला नको वाटतो. कोणत्या होत्या त्या? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. याचे एक छोटंसं उदाहरण देते. मे महिन्याचे दिवस होते. आम्रपल्लवावरती सुंदर असा सुगंध त्या आंब्याचा सुटलेला होता आणि त्याच वेळेला दारावरती ए आंबा हापूस, आंबा हापूस असे शब्द ऐकायला आले. शब्द ऐकला आणि मग असं वाटलं की पाहावा तरी कसा आहे आंबा तो, म्हणून त्याला बोलवलं. टोकरीमध्ये मोठी मोठी केशरी पिवळी मोठी मोठी फळं पाहिली, रूप पाहिलं. रूप पाहिल्यानंतर असं वाटलं की त्या आंब्याला स्पर्श करून बघावा. स्पर्श, मुलायम स्पर्श, अगदी फार सुखद वाटला. तोपर्यंत आंब्याचा गंध घमघमला आणि मन त्याच्या मागे धावत गेलं. इतका सुंदर गंध दरवळल्यानंतर असं वाटलं की याची चव घेऊन पाहावी. रसना जागृत झाली. म्हणून रस या 5 विषयांच्या मागेच जीव धावत असतो आणि स्वतःच
कल्याण करून घेण्याचं विसरून जातो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हा आत्मदेव म्हणजे तरी कोण आहे हो? हाही मीच आहे. आणि यामागेच जीव अखंड धावत सुटतो आणि भगवंताचं नामस्मरण करून त्याची प्राप्ती करून घ्यायची. जीवनामध्ये आपलं शिव म्हणजे कल्याण साधून घ्यायचे हे तो विसरून जातो. हेच या धुंदुकारीने केलं आणि या 5 विषयांमध्ये तो इतका रमून गेला. आणि या 5 विषयामध्ये रमलेला धुंदुकारी अतिशय बेफाम झाला. आई वडिलांना दुरुत्तरे करायला लागला. प्रसंगी त्यांना मारझोडही करीत असे. गोकर्ण वडिलांना उपदेश करत होता, पण ते कंटाळले आणि दूर रानात निघून गेले. तिथं जाऊन त्यांनी श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाचा अभ्यास करीत नाम संकीर्तनात आत्मदेवाने देहत्याग केला. मुलाच्या छळाने आईने आत्महत्या केली. गोकर्णही घरातून निघून तीर्थयात्रेसाठी गेला. इतकं करून हा धुंदुकारी थांबला नाही, तर त्याने या 5 विषय जे आहेत, वारांगना ज्या आहेत आपण पाहिलेल्या, त्यांना आपल्या घरी घेऊन आला आणि या 5 जणींबरोबर तो रमू लागला. आणि एक दिवस त्याने राजवाड्यातच मोठी चोरी केली. आणि या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत हरिओम तत्सत. श्रीमद भागवत कथा सप्ताह दिवस पहिला भाग 6. आता आपण पाहिलं धुंदुकारीने काय केलं. एक दिवस राजाच्या घरी राजवाड्यातच मोठी चोरी केली. दागदागिने, संपत्ती, सोनं नाणं हे सगळं त्यांनी चोरून आणलं. आणि या 5 वारांगना ज्या होत्या ना, त्यांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांनी देऊ केलं. पण आपण पकडले जाऊ, हे या वेश्यानं असं वाटलं की आता आपण पकडले जाऊ आणि आपल्याला राजा पकडून नेईल आणि फाशीची शिक्षा देईल. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी काय केलं, या भीतीने धुंदुकारीला एका बाजेला बांधलं आणि त्याच्या अंगावरती जळते निखारे ठेवले. अशा प्रकारे धुंदुकारीला ठार केलं. धुंदुली कधीच मृत झालेली होती. तिला ह्या धुंदुकारीने विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं. आणि गोकर्णाने उपदेश केल्यामुळे आत्मदेव त्याचे पिता वनामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता निघून गेलेले होते. आणि इतका वाईट शेवट या धुंदुकारीचा झाला. आणि अत्यंतिक वासना गुंतलेल्या असल्यामुळे अतिशय विकारी असा हा अनाचारी दुष्ट प्रवृत्तीचा धुंदकारी प्रेत योनीला प्राप्त झाला. श्रोते हो, घरातील वातावरण अशुद्ध झाल्यामुळे तप करण्यासाठी गोकर्णही आधीच घराबाहेर निघून गेलेला होता. त्याला आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी कळली. गोकर्णाने धुंदुकारीच्या मुक्तीसाठी गंगेकाठी गया श्राद्ध केले. पण धुंदुकारीला मुक्ती मिळाली नाही हो. कारण एकतर हा प्रेत योनीला प्राप्त झालेला होता आणि दुसरं म्हणजे हा त्या आत्मदेवाचा पुत्र जरी असला तरी धुंदुकारीचा तो पुत्र नव्हता. हा आत्मदेवाचा धुंदुकारी नसल्यामुळे त्या श्राद्धाचा काही उपयोग झाला नाही. गईला श्राद्ध करू नये. गोकर्णाने सूर्याची उपासना सुरू केली आणि प्रेत योनीतील धुंदुकारीच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली. प्रेत योनीतील धुंदुकारी वायुरूपाने बांबूच्या झाडात बसला होता. सूर्याच्या आज्ञेने गोकर्णाने धुंदुकारीला 7 दिवस भागवत ऐकवलं. रोज 1 कांड भग्न पावावे असे 7 दिवसात 7 कांड भग्न होऊन धुंदुकारीला भगवंताने पार्षद विमानात घेऊन जाण्यासाठी पाठवले. धुंदुकारीला दिव्य देह प्राप्त झाला. धुंदुकारी विमानात बसला तेव्हा सगळ्या भागवत श्रवणाला बसलेल्या भक्तांना आश्चर्यचकित झाले ते आणि म्हणाले, आम्हाला का नाही विमान आलं? हा एवढा दुष्ट दुराचारी याला कसं काय आलं? याचं कारण श्रोते हो, धुंदुकारी 7 दिवस निर्जली अवस्थेत राहून, कारण तो प्रेत योनीला गेलेला होता, त्यामुळे निर्जली कथा श्रवण करत त्याचं मनन आणि चिंतन करीत राहिला. जर प्रेत योनीला गेलेल्या अशा धुंदुकारीला जर मुक्ती मिळत असेल, भगवंतांचे पार्षद येऊन दिव्य विमानातून त्याला दिव्य देह प्राप्त करून घेऊन जात असतील,
तर तुम्हा आम्हाला ही कथा किती पुण्यप्रद असेल याचा श्रोत्यांनी जरूर विचार करावा. भक्तांनी तसेच केल्यावर श्रीहरींनी त्यांच्यासाठीही विमान पाठवले. मूळचेच ते करुणामय आहेत, त्यांनाही विमान पाठवलं. पाप्यातला पापी असलेला धुंदुकारी मोक्ष देणारी त्याची ही कथा आपण श्रवण केली. म्हणून श्रीमद भागवत कथा कुठेही सुरू झाली की एक कांड 7 गाठी असलेलं असं ठेवतात. प्रतीक म्हणून ठेवलं जातं. या 7 कांडांचं प्रतीक देखील आपल्यासाठीच आहे बरं. आपल्याकडे हे सगळे विकार असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. एकेका दिवसाची एक कथा 7 दिवस ऐकताना एक कांडाचं निर्वासन झालं पाहिजे. हे भग्न झालं पाहिजे एक कांड. आणि मग आपल्याला भगवंतांच्या चरणारविंदांची प्राप्ती निश्चितपणाने होते. आणि ही प्राप्ती कशी आहे तर भगवंतांच्या अवतारांचं वर्णन या पुढच्या समासामध्ये आलेले. कशी होते तर सर्व कलिमलांचा नाश करणारी ही कैवल्यदायिनी आणि कुठलीही वासना राहणार नाही अशी निर्वासन करणारी, सहज समाधीचा स्थितीचा आनंद देणारी ही भागवत कथा आपल्या चिंतनाचा आणि श्रवणाचा विषय. भागवताचे फळ काय आहे तर निष्काम भक्ती. आपल्याला आता काहीही नकोय, कुठलीही कामना मनामध्ये नाहीये. कोणती आहे कामना असेल तर की मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन व्हावं आणि त्यांच्या पदांची मला प्राप्ती व्हावी, हीच आमच्या मनी कामना आहे. भागवताचे हे निष्काम भक्तीचं फळ आम्हाला मिळावं. भक्तीशिवाय ज्ञान वैराग्य प्राप्ती नाही. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आणि भक्तीशिवाय ज्ञान पांगळ, असाच या सर्व संतांचा अभिप्राय आहे. म्हणून ते काय म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. हरीला अशी करुणा आल्यानंतर तो प्रसाद म्हणून दिव्य दृष्टी देतो आणि आपले विराट रूप दाखवतो, मोहक रूप दाखवतो. नंतर मात्र केवळ त्या रूपाचे स्मरण सुद्धा आपल्याला दिव्यानंद प्राप्त करून देते. ही भागवत कथा सुत ऋषींनी शौनकादिकांना सांगितली. तो संवाद कथारूपाने श्रवण करणे म्हणजे भागवत कथा. आपण सदा सर्वदा संसाराच्या नैराशारण्यात वावरत असतो, निराशारण्यात. तिथून निघून आपल्याला नैमिषारण्यात भागवत कथा ऐकण्यासाठी प्रवेश करायचा आहे. मी मगाशी सांगितलं, नैमिषारण्यात 88,000 ऋषींचे ब्रह्मसत्र सुरू झालं. प्रथम स्कंधातील 3ऱ्या अध्यायात 24 अवतारांची कथा सारांशाने सांगितली आहे. भगवंतांचे सर्व धर्म जीवनात उतरवण्यानेच कैवल्यानंदाची प्राप्ती होते. भगवंतांचे जे 24 अवतार सांगितले त्यापैकी प्रमुख अवतार 10 असले तरी उर्वरित अवतारांच्या ऐश्वर्याचे श्रद्धेने स्मरण केल्यास अधिकस्य अधिक फलम हे आपण अगदी लक्षातच घेतलं पाहिजे. त्यासाठी पहिला भगवंतांचा अवतार कुठला आहे, सनत कुमारांचा. हा अवतार ब्रह्मचर्याचे महत्व सांगणारा, असा संदेश देणारा. ब्रह्मचर्य आपण वीर्य रक्षण हेच जीवन, तसेच वीर्यनाश हाच मृत्यू या अर्थाने घेतो. काम हा पुरुषार्थ आहे. धर्म आणि मोक्ष या बंधनात स्वीकारला तर मोक्षापर्यंत नेणार आहे. संतांना मुलं बाळ होतीच की, म्हणजे त्यांनाही विकार होताच, पण त्यांनी विकाराचा आकार मर्यादित ठेवला. ब्रह्मचर्याने मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणलं जातं, ते शुद्ध आणि पवित्र होतं. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. पण अति सर्वत्र वर्जयेत याचं भान ठेवलंच पाहिजे. दुसरा अवतार सांगितला वराह अवतार. वर म्हणजे श्रेष्ठ, अह म्हणजे दिवस, वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस कोणता, ज्या दिवशी आपल्या हातून काही चांगलं काम घडेल, सत्कर्म घडेल, पुण्य घडेल, परोपकार, साधना, अनुष्ठान असं काहीतरी घडेल, तो श्रेष्ठ दिवस समजावा. तिसरा अवतार सांगितला देवर्षी नारदांचा. नारद म्हणजे कोठेच रद्द नाहीत ते नारद. नारदांचा अवतार म्हणजे भक्तीचा अवतार.
नारदांना देवतांकडे जेवढा मान आहे ना तेवढाच दानवांकडे पण आहे बरं. नारदांना कृष्ण रुक्मिणीच्या रंगमहालातही प्रवेश आहे, कारण ते भक्तीचे अवतार आहेत. नारदांनी नाम भक्तीला जास्त महत्व दिलं. आता चौथा अवतार आहे नरनारायणाचा. चौथ्या अवतारात भक्तीची प्राप्ती झाली, जी नारायणापर्यंत घेऊन जाते. भक्तीला ज्ञान आणि वैराग्याची जोड हवीच, म्हणून आता 5वा अवतार झाला कपिल महामुनींचा. देवांचा अवतार आहे हा. भक्ती ज्ञान वैराग्यासहित असेल तर पक्व व स्थिर होते. उपभोगाच्या वस्तू उपलब्ध आहेत, उपभोग घेण्याची क्षमता आहे, तरीही अनासक्तता असेल तरच ते खरे वैराग्य. काही नाहीये आमच्याकडे म्हणून वैराग्य, ते काही कामाचं नाही. पुढचा सांगितला 6वा अवतार. भगवान श्री दत्तात्रयांचा 6वा अवतार आहे. वरील 5 अवतारांचे प्रतीक ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती, ज्ञान, वैराग्य आपल्यात येतील तरच गुणातीत व्हाल. आपण अत्री व्हाल, अनुसूया रहित अनसूया व्हाल. जिथे अत्री अनुसूया यांचा सुंदर मिलाप आहे तेथे भगवंताला दत्त म्हणून यावेच लागते. याला गुरु अवतार म्हणतात बरं. भगवंतांच्या गुह्यतम रूपाचे ज्ञान करून देणारा गुरु भगवान दत्तात्रय जगद्गुरु म्हणून विश्ववंद्य आहेत. हा अवतार अविनाशी आहे. अज्ञानाचा नाश करण्याकरता दत्तात्रयांचा अवतार आहे. कलियुगात भगवान दत्तात्रयांच्या सेवेचे, उपासनेचे विशेष फळ आहे. ही सेवा, उपासना व भक्ती आपापल्या कुलदेवतेचे दर्शन घडवते. 4 वेद श्वान रूपाने दत्तांसमवेत असतात, तर कामनांची पूर्ती करणारी कामधेनू दत्तप्रभूंच्या सेवेत रत असते. ललाट रेषेच्या कुकर्माच्या ओळी पुसून त्या ठिकाणी भाग्यप्रद अशा सुकर्माच्या ओळी प्रस्थापित करण्याचं सामर्थ्य कुठे असेल तर या श्री दत्त अवतारात आहे. हा 6वा दत्त अवतार सतत पाहायला हवा. 7वा अवतार आहे यज्ञाचा. यज्ञ म्हणजे नारायण, यज्ञ नारायण, आकुतीच्या पोटी हा अवतार. 8वा नाभिराजापासून ऋषभदेवाचा. 9वा अवतार सुंदर अशा पृथुराजाचा. 10वा चाक्षुष मन्वंतरात वैवस्वत मनुचे रक्षण करणाऱ्या मत्स्याचा. तर 11वा मंदिर पर्वत पेलणाऱ्या कुर्माचा. आणि 12वा अवतार आहे धन्वंतरीचा. देवांचा वैद्य अशी या अवताराची ओळख आहे. सगळे वैद्य, हकीम, डॉक्टर या अवतारात आपले उपास्य म्हणतात. तर मोहिनी स्त्रीचा हा 13वा अवतार आहे. 14वा अवतार आहे हिरण्यकश्यपूचा वध करून भक्त प्रल्हादाचा कैवार घेणाऱ्या नृसिंहाचा. भक्त प्रल्हादाला वैष्णवांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान आहे बरं. म्हणजे नारदांपेक्षाही अधिक सन्मान देणारा हा अवतार आहे. तर 15वा अवतार आहे वामनाचा. 16वा परशुरामाचा, ज्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मतेज क्षात्रतेजापेक्षा कमी नाही हे सिद्ध केलं. 17वा अवतार आहे वेदव्यासांचा. तर 18वा पुरुषोत्तम श्रीरामांचा. 19वा अवतार बलरामांचा. 20वा वासुदेव श्रीकृष्णांचा. कलियुगात गयाक्षेत्री बुद्धाचा व युग समाप्तीचे वेळी विष्णू यज्ञाचा मुलगा म्हणून कल्कीचा अवतार होईल. याशिवाय हरी व हंस या अवतारांचाही उल्लेख सापडतो बरं श्रीमद भागवतात. भगवान श्रीकृष्णांचा अवतार परिपूर्णतम मानला गेला आहे. श्रीराम व श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्म अवतार मानले गेले आहेत. राम सूर्यवंशातील सूर्य 12 राशीतून भ्रमण करतो म्हणून 12 कला मानल्या. कृष्ण चंद्रवंशातील चंद्राच्या 16 कला म्हणून कृष्ण 16 कलांचा दोन्ही अवतार पूर्ण ब्रह्म परमात्मा. रामाने वाल्मिकीच्या वाणीतील मर्यादा सांभाळल्या म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. कृष्ण
कृष्ण अवतारात पूर्ण आचार विचार स्वातंत्र्य होते, म्हणून अमर्याद पुरुषोत्तम. रामकथा सरळ अक्षरांचे काव्य आहे, कृष्ण कथा जोडाक्षराचे काव्य आहे. राम समजल्याशिवाय कृष्ण कळणार नाही. श्रीराम सत्यवचनी होते. श्रीकृष्ण परमात्मा बोलले ते सत्य करणारे होते, म्हणून कृष्ण कथा अत्यद्भुत आहे. व कृष्ण कथा, कृष्ण प्रेम, कृष्ण लीला हा भागवताचा मुख्य विषय आहे. म्हणून सूत म्हणतात, द्वापार युगाच्या समाप्तीचा काळ होता. बद्रीनारायणाला जाताना रस्त्यात केशव प्रयाग नावाचे स्थळ लागते. तेथे सरस्वतीच्या किनारी व्यासमुनी आश्रमात राहत असत. या द्रष्ट्या महात्म्याला कलियुगाचे दर्शन झाले. कसे होते हो हे कलियुग? एक हाती जिव्हा आणि एक हाती उपस्थ लिंग हे घेऊन वेडेवाकडे आविर्भाव करीत कलियुग ब्रह्मदेवापुढे प्रकट होत आहे. हे व्यासांनी पाहिले बरं. ब्रह्मदेवांनी याचे कारण विचारताच कलियुग म्हणाले, माझ्या युगात काम आणि रसना जिंकणे दुरापास्त होईल. लोक विलासी होतील, बुद्धिहीन होतील, वेदशास्त्रांचे अध्ययन करू शकणार नाहीत. निद्रा व निंदा यावर जो विजय मिळवतो ना, तोच भक्ती करू शकतो. अपरंपार सर्व प्रकारच्या तत्वज्ञानाला स्पर्श करणाऱ्या ग्रंथांची रचना करूनही व्यासांना आतून पराशांतीचा अनुभव येत नव्हता. असेच व्यास एकदा चिंतातूर उद्विग्न अवस्थेत असताना नारदांनी त्यांना त्याचे कारण विचारले. महर्षी म्हणाले, नारदा, तू खरेच माझी व्यथा ओळखलीस. काहीतरी न्यूनत्व जाणवते आहे असे व्यास नारदांना म्हणाले. आता तूच माझी मदत कर. नारद म्हणाले, आपण साक्षात नारायणाचे अवतार आहात. आनंद हेच नारायणाचे खरे स्वरूप. धर्म, ज्ञान, योग, कर्म यांची चर्चा करणारे, महती सांगणारे ग्रंथ आपण लिहिले. ज्ञानाचा असा एकही प्रांत नाही की ज्याला आपल्या प्रासादिक लेखणीचा स्पर्श झाला नाही. व्यासोशिष्टम जगत्त्रयम असाच अभिप्राय भावी काळात द्रष्टे पुरुष देतील. पण धर्म, ज्ञान, योग, कर्म, वैराग्य, भक्ती या सर्वांना आधारभूत असे श्रीकृष्ण परमात्मा आहेत. त्यांचे चरित्र व लीला आपण प्रेमपूर्वक गायल्या नाहीत. ज्याने भगवंत प्रसन्न होत नाहीत ते शास्त्र असो की ज्ञान अपूर्णच समजावे. कलियुगात ज्ञानाची आवडच कमी असेल, पण ज्ञानासारखे पवित्र अन्य असे काही नाही. कलियुगात भवरोगाने त्रस्त असलेल्या जीवांना मुक्त करण्यासाठी तेच ज्ञान भगवत भक्तांच्या कथांच्या माध्यमातून व श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलांच्या माध्यमातून सांगता आले तर आपली व्यथा निश्चित दूर होईल असे म्हणून नारदांनी त्यांना त्यांच्या प्रिय वस्तूचा आनंद प्राप्त करून दिला. पुढील कथाभाग आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत हरिओम तत्सत. श्रीमद भागवत कथा सप्ताह दिवस पहिला, भाग 7. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत धर्मराजाला भीष्माचार्याने उपदेश केलेला आहे. सर्व कलिमलांचा नाश करणारी मोक्षदायिनी भागवत कथा आपण श्रवण करीत आहोत. नैमिषारण्यात सुतमुखातून हे कथापान चालू आहे. शौनकादिकांच्या पंक्तीला बसून आपण हे अमृत रसपान करीत आहोत. कुंतीने श्रीकृष्णाची सुंदर स्तुती केल्यानंतर धर्मराजाने श्रीकृष्णांना वंदन केले आहे. महाभारतातील महायुद्धात जो संहार झाला, बांधव मृत्युमुखी पडले, कित्येक संसार नष्ट झाले, कितीतरी शूर योद्धे मारले गेले, कित्येक स्त्रियांच्या भाळी वैधव्य आलं, आपले गुरु आप्तस्वकीय नातेवाईक मारले गेले. या सर्व विनाशाला आपण जबाबदार आहोत ही धर्मराज युधिष्ठिराची खंत होती. या पापातून मुक्त होण्यासाठी धर्मराज युधिष्ठिराला
श्रीकृष्णाकडून मार्गदर्शन हवे होते. कृष्णाने धर्माला उपदेश केला की हे धर्मयुद्ध होते. अधर्माच्या नाशासाठी रणांगणावर वध घडला तर पाप लागत नाही. पण धर्माचे या उत्तराने समाधान झाले नाही. म्हणून श्रीकृष्णाने धर्माला शरपंजरी असलेल्या भीष्मांकडून तत्व उपदेश घेण्यास सांगितले. गंगेच्या किनारी जेथे भीष्म पितामह शरपंजरी बाण शय्येवर झोपलेले होते, तेथे धर्म वगैरे आले. भीष्म पितामह इच्छामरणी होते. त्यांच्या परवानगीशिवाय काळ त्यांना स्पर्श करू शकत नव्हता. श्रीकृष्णाला सन्मुख घेऊन त्याच्या मोहक रूपाकडे पाहत कृष्ण नामस्मरणातच देह ठेवायचा ही पितामहांची इच्छा होती. याच वेळी कृष्णासह धर्मराज पितामहाजवळ आले. भीष्म धर्मराजाला म्हणाले, कृष्ण साक्षात परमात्मा आहेत. ते तुझे निमित्त करून माझ्यासाठी येथे आले आहेत. माझा मृत्यू मंगलमय व्हावा म्हणून ते येथे आलेत. श्रीकृष्ण पितामहाला म्हणतात, या धर्मराजाला वाटते आहे की मीच सर्वांना मारले आहे. माझ्यामुळेच सर्वनाश झाला आहे. तेव्हा त्याला शांती मिळेल असा उपदेश करा. भीष्मांनी धर्माला अनेक प्रकारे सुंदर उपदेश केला. स्त्री धर्म, राजधर्म, मोक्षधर्म, न्यायनीती याबाबत सुंदर उपदेश केला, जो महाभारतातील शांती पर्वात विस्तृतपणे आलेला आहे. हा सुंदर उपदेश चालू असताना द्रौपदी पण तिथे होती बरं. ती अचानक हसली, जे ती लपवू शकली नाही. या गंभीर प्रसंगी हसण्याचे कारण काय? पितामहांनी द्रौपदीला विचारले. पण संकोचाने आणि आदराने तिने उत्तर देणं टाळलं. पण पितामह अंतर्ज्ञानी होते. त्यांनी द्रौपदीच्या मनातील खळबळ जाणली. अति आग्रह पितामहांचा झाल्याने द्रौपदी त्यांना म्हणाली, आज सुंदर असे तत्व उपदेश करणारे पितामह, दुर्योधनाकडून वस्त्रहरण होत असताना क्षमता असून विरोध न करणारे व मौन धरणारे पितामह एकच आहेत का? असा संभ्रम मला पडला म्हणून हसू आले. जे प्रयत्न करूनही दाबता आले नाही. क्षमा असावी. भीष्म पितामह म्हणाले, देवी, तू हा प्रश्न विचारून माझ्यावर अनंत उपकार केले आहेस. मला खुलासा करण्याची संधी दिली. अन्यथा हे शल्य मला मरणोत्तरही वागवावे लागले असते. हे देवी, वस्त्रहरणाचे वेळी मी कौरवांचे अन्न खात होतो. अन्न सेवनातूनच मन तयार होते. पापी अन्नाचे सेवन घडल्यामुळेच पापाचा व अन्यायाचा प्रतिकार माझ्याकडून झाला नाही. मला क्षमा कर. या शरशय्येवर त्या पापी अन्नरसापासून बनलेल्या रक्ताचा थेंबही माझ्या शरीरात नाही. शिवाय आता श्रीकृष्ण सन्मुखता माझ्याकडून माझ्या मुखातून फक्त सत्यच वदवून घेईल. पितामहांच्या या खुलाशामुळे देवी द्रौपदी नतमस्तक झाली. आपल्या अश्रूंनी तिने भीष्माचरणांच्या चरणांना अभिषेक केला. भीष्माचार्यांनी सांगितले की विष्णू सहस्त्र नामाचा जप करणे हाच परमधर्म होय. शिव महिम्न व विष्णू सहस्त्र नामाचा पाठ रोज करा. शिवाच्या स्तुतीने ज्ञान मिळते व शिव म्हणजे कल्याण होते. ज्ञानाने भक्ती दृढ होते. विष्णूंची स्तुती केल्याने पाप नष्ट होते. विष्णू सहस्त्र नामाने ललाट रेषेवरील दुर्भाग्यही पुसले जाते. श्रीकृष्णाला सन्मुख ठेवून स्मित व मोहक हास्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे ध्यान करून भीष्म पितामहांनी देह ठेवला. हस्तिनापुरात सुभद्रेच्या व सर्वांच्याच आग्रहाखातर काही महिने राहून श्रीकृष्ण द्वारकेला परतले. द्वारकेत श्रीकृष्णांचे भव्य स्वागत झाले. द्वारकावासियांना अभय देण्यासाठी व आनंद देण्यासाठी श्रीकृष्णाचे मोहक अधर व दिव्य पांचजन्य श्रीकृष्णमुखी शोभायमान दिसत होता. श्रीकृष्णाच्या आगमनाने नगरवासी आनंदित झाले. हातातील कामे टाकून अक्रूर, उग्रसेन, ब्रह्मवृंद यांनी मंगल वाद्यांच्या गजरात
भगवंतांचे स्वागत केले. श्रीकृष्णाच्या आगमनाने नवी दिवाळीच जणू अवतीर्ण झाली असे द्वारकावासियांना वाटले. पुढे शौनकादिकांनी सुतांना परीक्षिताचा जन्म कसा झाला, त्याला शापवाणी का झाली वगैरे सविस्तर वृत्तांत आम्हाला सांगा अशी विनंती केल्यावर सुत म्हणाले, अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्रापासून उत्तरेच्या गर्भाचे रक्षण श्रीकृष्णाने केलेले आहे. ब्रह्मास्त्र सोडणं ही विद्या त्याला अवगत होती, परंतु ते परत घेण्याची मात्र नव्हती. उत्तरेच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाने असे पाहिले की अंगठ्या एवढ्या लहान शरीराचा अत्यंत तेजस्वी पीत पितांबर परिधान केलेला, दिव्य मुकुट व कुंडले धारण करणारा व हाती गदा असणारा दिव्य पुरुष चक्र फिरवीत आपले रक्षण करीत आहे. प्रसूत काळ जवळ येताच ब्रह्मास्त्राला निस्तेज करून भगवान अंतर्धान पावले. अत्यंत शुभ मुहूर्त साधून पांडुवंशाचा कुलदीपक उत्तरेच्या पोटी पुत्र रूपाने जन्माला आला. कुंडली मांडली गेली व भविष्य कथन झाले. पुरुवंशाच्या या अंकुराने पराक्रमी परमात्म्याने विष्णूने गर्भावस्थेत रक्षण केले, म्हणून हा विष्णुरात म्हणून प्रसिद्ध होईल. हा श्रेष्ठ भगवत भक्त सत्यवचनी, दानशूर, कीर्तिशाली, पराक्रमी, सहिष्णू, उदार व धर्मज्ञ होईल. हा अनेक यज्ञ करील आणि तक्षकापासून मृत्यू आहे हे कळताच गंगा किनारी शुकमुखातून ज्ञान संपादन करून मोक्षपदाला जाईल. गर्भात रक्षण करणाऱ्या परमात्म्यास सर्वत्र शोधणारा म्हणून परीक्षिती नावाने कीर्तिमान होईल. सुत पुढे सांगतात, विदुराच्या उपदेशाने धृतराष्ट्राला तीव्र वैराग्य निर्माण झाले. तो पत्नी गांधारीसह एका रात्रीत सर्व मोहपाश तोडून गुप्तपणे घरातून निघून गेला. सकाळी धर्मराजाला हे कळताच त्याला अपरंपार दुःख झाले. नारदाने त्यांचे सांत्वन केले आणि धृतराष्ट्र गांधारीसह हिमालयात तप करीत आहेत असे सांगितले. द्वारकेहून आल्यावर मोठ्या प्रयासाने अर्जुनाने श्रीकृष्ण परमधामाला गेल्याचे, श्रीकृष्ण वियोगाचे दुःख युधिष्ठिराला सांगितले. श्रीकृष्णाचे स्मरण, गीतेच्या तत्वज्ञानाचे स्मरण करून युधिष्ठिराने इहलोकीची यात्रा सोडण्याचा विचार केला. कुलदीपक परीक्षिताच्या रूपाने दृष्टीसमोर होताच काळाचा मान राखणे उचित होते, म्हणून राजा परीक्षितीला राज्यावर बसून हे पाचही पांडव द्रौपदीसह वानप्रस्थाला निघून गेले. राजा परीक्षिती आता राज्यावर बसला आणि राज्य करू लागला. मृत्यूच्या दारी गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, समर्थांनी म्हणलंच आहे. वैष्णव इतरांमध्ये दोष पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये दोष पाहतात आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. पुढे सर्व पांडवांनी स्वर्गारोहण केले. पांडव देवाच्या धामी गेले, त्यांचा मृत्यू मंगलमय झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात धर्माला कधीही सोडले नाही. अनेक कठीण महाविपत्तीमध्येही त्यांनी दया, क्षमा, शांती व धर्मामध्ये धर्म, सत्य कधीच सोडले नाही. दुःख नको असे भगवंताला म्हणाले नाहीच, पण दुःख सहन करण्याची ताकद दे, क्षमता दे असं जरूर म्हणाले. भगवंतांचे अनुसंधान हेच खरे तप. या तपाचे सदैव आचरण केले की भगवंत फक्त नामाने व भक्तीने ऋणी होतो. हे नाम व भक्ती पांडवांनी कधीच सोडली नाही. या भक्तीमध्ये अकृत्रिम प्रेम होते. भगवंताने आपल्याला मदत करावी असा व्यापार नव्हता त्यात. त्यामुळे भगवंत अत्यंत ऋणी झाले. पांडवांची हलकी कामेही भगवंतांनी केली. आता परीक्षिती राजा राज्य करू लागला. कोण होता हा परीक्षिती?
उत्तरेच्या गर्भामध्ये हा जीव होता आणि साक्षात श्री विष्णूंनी त्याचे रक्षण केले. पण एक सांगू, तो परीक्षिती दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत. गर्भामध्ये जीव जेव्हा गर्भयातना सहन करत असतो तेव्हा त्या भगवंताला तो सतत आळवणी करत असतो. सोहम नामाचा जप करून सतत अनुसंधान त्या भगवंताप्रती असतं आणि त्याला कळवळून करुणा भाकत असतो की भगवंता, मला या गर्भयातनेतून सोडव, माझी सुटका कर. त्यावेळेला त्याला मागच्या 100 जन्मांचं ज्ञान श्रोते हो असतं. आणि मग भगवंताला कळवळा येतो. करुणामयी अशी ती भगवंत मूर्ती. यथावकाश त्या बाळाची सुटका झाल्यानंतर तो बाहेर मातेच्या गर्भातून आल्या क्षणी टाहो फोडून रडायला लागतो, कोहम म्हणून. मी कोण आहे हेच तो विसरून जातो आणि तो सगळीकडे पाहायला लागतो की तो गर्भामध्ये मला जो दिसत होता ना भगवंत, तो कुठे मला दिसत नाही. म्हणून तो टाहो फोडून रडायला लागतो. आणि त्यावेळेला बाहेरच्या लोकांना मात्र आई, आजी, मावशी कोण असतील त्यांना असं वाटतं की अरे आता मात्र सगळं छान आहे बरं का. पण तो मात्र त्याला शोधत असतो. सतत त्याला मी पाहत होतो म्हणून प्रतीक्षा करत होतो म्हणून परीक्षिती. प्रतीक्षेत असणारा तो परीक्षिती. हा सोहम आणि कोहम कधी मागे पडतो, जेव्हा अर्थार्जन करायला लागतो ना त्यावेळेला अहमपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो. मी होतो ना म्हणून हे सगळं झालं, माझ्यामुळे हे झालं आणि मला असं लागतं. या 3 द्वैतामधल्या येणेच त्याच्या सगळ्या वाक्यांची प्रत्येक सुरुवात होते आणि तिथे अहंकार निर्माण होतो आणि अहम हा प्रस्थापित होतो. पण काही पूर्वजन्मीचं सुकृत असेल, वाडवडिलांचे आशीर्वाद असतील आणि मुळात भक्तियुक्त अंतःकरण असेल ना तर श्री सद्गुरूंची भेट होते आणि ते सोहम साधना या जीवाला देतात. अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने सद्गुरु चरण हृदय धरून जर ती साधना सुरू केली ना पुन्हा सोहमची, तर त्याचा उद्धार होतो आणि हंसा हा हंस विहरत कैलास मानस सरोवराला निघून जातो आणि त्याचं कल्याण होतं. असा हा परीक्षिती. आणि हा आता राज्य करू लागला. त्याने मात्र धर्मानेच राज्य केलं. उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गर्भात साक्षात विष्णूने ज्याचे रक्षण केले तो जीव सामान्य असेल काय. त्याने अनेक अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेध यज्ञात घोडा मोकळा सोडला जातो. घोडा म्हणजे काय, वासना हाच घोडा. वासना बांधल्या जात नाहीत, त्या आत्मस्वरूपातच बंदिस्त कराव्या लागतात. इंद्रिय, शरीर व मनातील सूक्ष्म वासनांचा नाश हे 3 मुख्य यज्ञ असे शास्त्र सांगते. परीक्षिती या 3ही यज्ञ करण्यात सफल झालेले आहेत. चौथा महत्वाचा यज्ञ त्याग. मराठीत त्याला इगो म्हणतात बरं. त्याग म्हणजे बुद्धिगत वासनांचा त्याग. हा यज्ञ महत्वाचा. त्याच्या पुढचा अन्न शुद्धीच्या मर्यादा पालन केल्याशिवाय हे घडत नाही. म्हणून अन्नातूनच सूक्ष्म वासना पुष्ट होतात. हे भीष्म पितामहांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे. परीक्षिती आचार विचार संपन्न होता, धर्मनिष्ठ होता, प्रजाहित दक्ष होता. म्हणूनच कलिकाळाच्या प्रारंभाची वेळ आली तरी कलीला प्रवेश मिळाला नाही. कलीने विचार केला की राजाला फसवून त्याच्याकडून पापाचरण करून घ्यावे म्हणजे आपला प्रवेश सुलभ होईल. राजा परीक्षिताने पाहिले की हा कली धर्मनिष्ठांनाही त्रास देत आहे. तेव्हा परीक्षितीने आपले शस्त्र कलीला दंडित करण्यासाठी सिद्ध केले. तेव्हा कलीने क्षमा मागण्याच्या निमित्ताने परीक्षितीचा चरण स्पर्श केला व स्पर्शाच्या माध्यमातून परीक्षितीच्या देहात प्रवेश केला. असं म्हणलं जातं, जेव्हा चरणांना स्पर्श करून आपण नमस्कार करतो ना तेव्हा त्या नमस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या पाप पुण्याचा दोन्हीचाही वाटा ती नमस्कार करून घेणारी व्यक्ती घेते. म्हणून सोनोपंत दांडेकर मामा कधीही नमस्कार करून घेत नसत. पंढरीचे वारकरी एकमेकांना नमस्कार करतात. एकमेका लागती पायी आत्मतत्वाला तो नमस्कार आहे एकमेकांच्या. एकदा राजा शिकारीला गेला. मध्यान्ह काळ झाल्यावर राजाला भूक लागली. तहानेने व्याकुळ झाला.
एका ऋषींच्या आश्रमात गेला. शमीक ऋषींचा आश्रम होता श्रोते हो. मुनिवर ध्यान मग्न समाधीत लीन झालेले होते. विदेही अवस्थेत होते. राजाच्या आगमनाची दखल मुनिवर घेऊ शकले नाहीत. अतिथी अभ्यागत धर्म निभवणे ही माणुसकी आहे. ही माणुसकी श्रेष्ठांनीही पाळली पाहिजे असे राजाला वाटले. तहान भुकेने व्याकुळ झालेला राजा सारासार विवेक गमावून बसला. हे ध्यान खरेच आहे का हे पाहण्यासाठी राजाने मेलेला साप ऋषींच्या गळ्यात टाकला आणि एका तपस्व्याचा अपमान केला. राजाला असं वाटलं, मी एवढा मोठा राजा, माझं स्वागत केलं नाही, मला बसायला आसन दिलं नाही, तहानेने व्याकुळ झालेला माझी तृषा भागवली नाही, म्हणून या तपस्वी ऋषींचा अपमान केला. दुसऱ्याचा अपमान केला तर स्वतःला अपमानित व्हावे लागते. दुसऱ्याची निंदा केली तर स्वतः निंदित व्हावे लागते. दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपल्यालाच पडावे लागते. सर्प का या पुढील भाग पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत हरि ओम तत्सत. श्रीमद भागवत कथा सप्ताह दिवस पहिला भाग 8. राजाने तपस्वी मुनींचा अपमान केला. दुसऱ्याचा अपमान केला तर आपल्यालाही अपमान सहन करावा लागतो. ऋषींचा अपमान करून राजा निघून गेल्यावर ऋषीपुत्र शृंगी आश्रमात आला. ऋषीपुत्र म्हणजे शिष्य होते या ऋषींचे. त्याने आपल्या विदेही पित्याच्या गळ्यात मेलेला साप पाहिला आणि हे कृत्य राजाने उन्मत्ततेने केल्याचे जाणले. तेव्हा त्याने शापवाणी उच्चारली. हातामध्ये जल घेतलं की ज्या राजाने माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकला तो आजपासून 7व्या दिवशी तक्षक चावून मृत्यू होईल त्याचा. राजाने डोक्यावरील मुकुट काढताच आपली चूक लक्षात आली. कलीने फसवून डाव साधला हेही राजाच्या लक्षात आले. कारण शरणागत कलीने राजाला आश्रय मागितला तेव्हा राजाने त्याला मदिरा प्राशन करणारे जास्त मद्य दारू त्या ठिकाणी पहिला आश्रय दिला. आणखी एक मला आश्रय स्थान दे म्हणल्यावर ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो ते स्थान दिलं. तिसरं स्थान दिलं गणिकालयाचं. ही 3 स्थानं राजाने दिली, पण कलीला हे काही पसंत नव्हतं. तेव्हा त्याने राजाला विनंती केली, एखादा तरी स्वेच्छाविहार असावा. असे कली म्हणताच राजा तथास्तु म्हणाला. राजाच्या अनुकूलतेचा फायदा घेऊन कलीने सुवर्ण आश्रय मागितला. राजा तथास्तु म्हणताच कलीने राजाच्या सुवर्ण मुकुटात प्रवेश केला. बुद्धी भ्रष्ट करण्यामध्ये कलीला यश आले. परीक्षिताने मुकुट काढताच राजाच्या लक्षात आली आपली चूक. पाप लक्षात आले, पण पाप घडल्याचे लक्षात आल्यावर पश्चात्ताप दग्ध राजा पाणीही प्यायला नाही. ज्या भुकेमुळे व ज्या तहानेमुळे माझ्या हातून पापाचरण घडले ना, त्या तहान आणि भुकेला आता माझ्याकडे आश्रय नाही. हा निर्णय राजाने पक्का केला. तोपर्यंत शापवाणीची वार्ता राजापर्यंत येऊन थडकली होती. आपण कलीला जे आश्रयस्थानं दिली राजाने त्याच्याबद्दल बोललो. सुवर्णामध्ये राजाला आश्रय मागितला. राजा मृगयेसाठी निघाला. एकतर मृगया करणं हाच चांगला शकुन नाहीये. मृगयेची इच्छा होणं म्हणजे कुठल्या तरी अपशकुनाची चाहूलच म्हणावी लागेल. जेव्हा राजाला बुद्धी झाली की मृगया करावी, दुर्बुद्धीच म्हणावी लागेल. त्यासाठी म्हणून आपल्या महालामध्ये आला राजा आणि कोणता मुकुट धारण करून आपण निघावं असा विचार करत असताना त्याला मुकुटाचा मोह पडला त्या जरासंधाचा. तो जरासंधाचा मुकुट मस्तकावरती धारण केला. त्या सुवर्णामध्ये कलीने प्रवेश केलेला होता. तो धारण करून गेल्यानंतर राजा त्या शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर त्या ऋषींचा अपमान राजाच्या हातून घडला. एवढा विचारी, एवढा
कीर्तिमान धर्मनिष्ठ राजा, पण सुवर्ण सुद्धा किंवा संपत्ती सुद्धा कशा प्रकारची आलेली असावी, सद्गुणांची असावी, सच्छील विचारांची असावी, उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तीच्याकडून ते घेतलेलं असावं, अन्नग्रहण सुद्धा कुणाचं करावं, या सगळ्या गोष्टींना श्रोते हो नियम आहेत. राजाच्या हातून ती चूक घडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी एक उत्तम गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की राजाने आपली चूक तो मुकुट काढल्याबरोबर मान्य केली की माझ्या हातून एवढं मोठं पापाचरण घडलं. आणि मुकुट काढल्यानंतर ते लक्षात आलं की आपल्या हातून फार मोठी चूक झाली. ध्यानस्थ बसलेल्या ऋषींच्या गळ्यामध्ये मी मृत सर्प घातला, याचा पश्चाताप वाटला राजाला. मग काय झालं चुकून, अशी मनामध्ये विचार उद्धटपणाचे नव्हते बरं. राजा खालच्या मानेने यायला लागला. उत्तरीय त्याचं धुळीमध्ये लोळत होतं आणि सगळीकडे राजाच्या हातून जेव्हा हा पापाचरण घडलं, अत्यंत चुकीची गोष्ट घडली, त्यावेळेला अचानक संपूर्ण वातावरण बदलून गेलं. निसर्गातलं वादळ सुरू झालं, आकाशामध्ये काळे ढग जमले आणि गुबडांचे गुगुतकार ऐकायला यायला लागले. सुसाट्याचा वारा सुटला, अचानक पर्जन्यधारा बरसू लागल्या आणि ह्याची चाहूल परीक्षिती राजाच्या पत्नीला लागली. तिला सुद्धा हे सगळे अपशकुन जे होते ना, त्याचे संकेत जाणवायला लागले की हे कशाचे अपशकुन आहे, काय होणार आहे, कुठले उत्पात घडणार आहेत. ही मनामध्ये तिच्या भीती दाटून आली. आकाशातले काळे मेघ वगैरे पाहिले आणि तिचं कुंकू जे होतं ना ते ओघळलं. मनामध्ये नाही त्या शंकांची पाल चुकचुकली आणि ती धावत आपल्या प्रासादाच्या सौंधावरती येऊन उभी राहिली. लांबवर वादळाचे वावटळ होती, धूळ उडत होती आणि त्यातूनच तो राजा येताना पाहिला खालच्या मानेने. त्याचं उत्तरीय धुळीमध्ये लोळत येत होतं आणि काय समजायचं ते समजले आणि मनामध्ये चर्र झालं तिच्या की काहीतरी अत्यंत वाईट अशी अघटित घटना घडलेली आहे. त्याच विचारांमध्ये राजा महालामध्ये आला. आल्यानंतर दासदासींनी त्याच्यासाठी ते जल आणून दिलं, पण तेही राजाने नाकारलं की ज्या तृषेमुळे आणि ज्या भुकेमुळे माझ्या हातून अपराध घडला ना, त्याला माझ्या ठिकाणी स्थान नाही. केवढा विचार आहे हो मोठा. हे चालू असताना विचार तेवढ्यामध्ये ते ऋषीपुत्र त्या राजापर्यंत आले आणि त्यांनी काय केलं, ते शाप मंत्रित जल जे होतं ना ते राजाच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं, आपण माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प घातलात ना, तेव्हा हे जल आपण प्राशन करावं. काहीही विचारलं नाही राजाने, ते प्राशन केलं आणि नंतर विचारलं की कुठला शाप मला दिलेला म्हणून. त्यावेळेला हे ऋषीपुत्र असं म्हणतात की आजपासून 7व्या दिवशी राजा तक्षक येऊन तुला डसेल आणि तुझं प्राणोत्क्रमण होईल, तुझा मृत्यू निश्चित आहे, कारण तू आमच्या पित्याच्या गळ्यामध्ये सर्प घातलास मृत म्हणून. राजाने नमस्कार केला त्या ऋषीपुत्रांना आणि हा शाप मी स्वीकारतो म्हणून सांगितलं. प्रत्येक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, केवढा मोठा त्याच्या मागे अर्थ. त्या ऋषीपुत्रांची आज्ञा सुद्धा शिरसावंद्य मानली. ऋषीपुत्र सुद्धा कसे होते पहा. शाप देणं किंवा वरदान देणं त्याला सुद्धा साधना असावी लागते. या सगळ्याला त्या भगवंताच्या भक्तीचं अधिष्ठान असावं लागतं, तेव्हाच ते वरदान असो किंवा शाप असो त्या व्यक्तीला दिलेला फलीभूत होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट या प्रसंगातून आपल्याला विचारात घेण्यासारखी आहे. राजाने जलप्राशन केलं, शाप स्वीकारला, ऋषीपुत्र आश्रमामध्ये आले. तोपर्यंत हे शमिक ऋषी आपली भाव समाधी उतरून भानावरती आलेले होते. त्यानंतर त्यांना लगेचच ही गोष्ट कळली की आपल्या ऋषीपुत्रांनी अशी गोष्ट केलेली आहे. त्या ऐकल्यानंतर ऋषी आपल्या पुत्रांना समज देऊ लागले. ते म्हणाले, तुमच्या हातून फार अक्षम्य चूक झाली. म्हणजे कलियुगाची सुरुवात झालेली आहे आणि इतका धर्मनिष्ठ, प्रजेवरती पुत्रवत प्रेम करणारा, ज्याच्या राज्यामध्ये प्रजा अत्यंत सुखामध्ये नांदत होती, त्या राजाला तुम्ही इतका शाप दिलात भयंकर.
ही तुमच्या हातून चूक झाली, हे तुम्ही करायला नको होतं, अशी समज ऋषीपुत्रांना शमीक ऋषी देतात. प्रत्येकाची भूमिका यातली अत्यंत लक्षात घेण्यासारखी आहे. श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं ना आणि श्रवण करायचं ना, ते एवढ्यासाठीच की किती विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी घडत होत्या. प्रत्येकाच्या विचारांची खोली केवढी होती, प्रत्येकाचं केवढं उत्तम रीतीने अधिष्ठान होतं भगवंताप्रती, आणि वैचारिक त्यांची उंची केवढी होती, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या. आणि राजालाही आपल्या लक्षात आलेलं होतं की आपल्या हातून चूक झाली, म्हणून त्याने काय केलं, आपला पुत्र जनमेजय त्याला राज्यावरती बसवलं आणि आजपासून तू राजा म्हणून तिथे घोषित केलं. आपले काही राजसी थाटबाट होते, अलंकार होते, राजसी वस्त्र होती, ती सगळी उतरून ठेवली आणि संन्यासी वेश धारण केला, श्वेत वस्त्र परिधान केली. आता आपल्या जीवनातील शेवटचे 7 दिवस आपल्या हाती आहेत, हे राजाने जाणलं. आपले पूर्वज खटवांग यांना फक्त एक घटिका मृत्यूच्या आधी समजली होती, तरी त्यांनी जीवनाचं सोनं केलं. आपल्या हाती 7 दिवस म्हणजे मोठा अवधी आहे, हे राजाने स्वीकारलं. राजा परीक्षिती आपण आहोत म्हणलं मी मगाशी, तसेच आपणच परीक्षित आहोत. आपल्यालाही 7च दिवस आहेत श्रोते हो, शुक्रवार ते रविवार, रविवार ते शनिवार पर्यंत आपल्यालाही 7च दिवस आहेत, 8वा दिवस नाहीच आहे मुळी. पण हा राजा अत्यंत ज्याचं गर्भामध्ये साक्षात विष्णूंनी रक्षण केलं आणि पांडवांचा हा वंशज उत्तम धर्माने राज्य करणारा आणि इतका न्यायाधिष्ठित साक्षात भगवान गोपालकृष्णांना साक्षी ठेवून राज्य करणारा, त्यामुळे त्याला हे कळलं होतं आधी की हे 7 दिवस माझ्याकडे आहेत. आपल्याला मात्र माहिती नाही पुढचा क्षण माझा आहे का नाही. तेव्हा आपल्या आयुष्याचं जर कल्याण साधून घ्यायचं असेल ना, तर अगदी या क्षणापासून आपण त्या श्रीकृष्णामृत चरणाचं अमृत रसपान केलं पाहिजे. अखंड अनुसंधान त्याच्या नामाचं आपण त्यामध्येच रत झालं पाहिजे. आणि म्हणून हा राजा आता काय करतोय, त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केली आहेत, राजसी थाटबाट सगळे उतरून ठेवलेत आणि निरोप घेतला आपल्या पुत्रांचा आणि राजमहालातून बाहेर पडला. सगळ्या ऋषींना, संतांना, सज्जनांना, साधूंना हा राजा विचारतोय की माझ्याकडे 7च दिवस आहेत आणि 7 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी मी काय करू, माझ्या आयुष्याचं सार्थक करून घेण्यासाठी, पुण्य माझ्या गाठी बांधण्यासाठी मी काय करावं, मुनिवर याचा उपाय मला सांगावात, ऋषीवर मला यासाठी उपाय सांगावात. संत सज्जन साधू जनांना विचारतोय. कुणी म्हणावं तुम्ही दान करा, कुणी म्हणावं तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करा, कुणी म्हणावं यज्ञयाग करा, कुणीतरी सांगितलं की देवी भागवताचं पारायण 9 दिवसामध्ये होतं ते तुम्ही करा. राजाने सांगितलं नाही बरं, माझ्याकडे फक्त 7च दिवस आहेत, 9 दिवस नाही आहेत माझ्याकडे. आणि त्यावेळेला अत्यंतिक आंतरिक तळमळ या राजाला लागलेली होती. तेव्हा विपन्न अवस्थेत तारणारे फक्त सद्गुरूच असतात, हे धर्मनिष्ठ परीक्षितीला ज्ञात होते. म्हणून राजा स्वतःच्या उद्धारासाठी सद्गुरू शुकाचार्यांना शरण गेला. शुकाचार्य म्हणाले, जो काळ निघून गेला आहे त्याचा विचार करू नकोस, क्षणाक्षणाला नारायणाचे स्मरण कर, अनुसंधान त्याचं ठेव. अशी भागवत कथा मी तुला, भगवंताचं अनुसंधान अखंड तुला राहील ही मी सांगतो. अन्न पाणी वर्ज करून सर्व इंद्रियांच्या शक्ती एकवटून त्रिवेणी संगमावर आपणा स्नान घडणार आहे. आणि म्हणून हा राजा शुकमुनींच्या समोर श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी बसलेला आहे. आणि साक्षात शिवाचे, साक्षात शिवच, शिवस्वरूप असे शुकमुनी श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितीला सांगणार आहेत. आणि अशा ठिकाणी आपल्यालाही आता तिथे जायचं आहे. आणि तोपर्यंत या श्रीमद भागवताच्या श्रीकृष्णाच्या नाम अनुसंधानामध्ये आपण राहूया. अंतःकरणापासून त्याच्या पावित्र्यासाठी त्यालाच प्रार्थना करूया. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि या ठिकाणी
आज श्रीमद भागवत सप्ताहातला प्रथम दिवस समाप्त होत आहे. द्वितीय स्कंधाकडे आपण जाणार आहोत, पण तोपर्यंत हरिओम तत्सत.